काही मिनिटांमध्ये कायदेतज्ञ ॲडव्होकेट विजयजी गोणारकर, गुरु या ठिकाणी मान्यवरांचं सुस्वागतम। अवघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी सय्यद मुजीबभाई मित्रमंडळाचे कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर होणार आहे व मुख्य सल्लागार तथा मार्गदर्शक माननीय प्रभूजी सावंत सर यांचा अभिषेक चिंतन सोहळा वाढदिवसाचा सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम आपल्या पुढे होणार आहे। तेव्हा सर्व पत्रकार बांधवांचं व सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी सर्व ज्येष्ठांचं मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत आहे। मुजीबभाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सय्यद मुजीबभाई यांना विनंती करतो की स्टेजवर यावं। त्याचबरोबर आजच्या अभिषेक चिंतन सोहळ्याचे प्रमुख अतिथी तथा बड्डे बॉय जरी म्हटलं तरी काही हरकत नाही असे अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विविध पुरस्कारांनी पुरस्कृत असलेले सन्माननीय प्रभूजी सावंत सर यांचं या ठिकाणी अभिषेक चिंतन सोहळा होणार आहे। त्यांचं या ठिकाणी स्टेजवर आगमन झाले। आंबेडकर चळवळीचे नेते त्याचबरोबर रिपब्लिकन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष यांचे काही क्षणात आगमन होणार आहे। उद्घाटक पतंत पय्याबोधी थेरो यांचं काही क्षणामध्ये आगमन होणार आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा व्याख्याते सन्माननीय ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे, विविध विषयावर त्यांचं व्यासंग आहे, प्रभुत्व आहे, असे ॲडव्होकेट विजयजी गोणारकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सय्यद मुजीबभाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सय्यद मुजीबभाई, या अभिषेक चिंतन सोहळ्याचे बड्डे बॉय सन्माननीय प्रमुख सावंत सर, त्याचबरोबर माननीय सुरेश गजबारे सर, मेजर समता सैनिक दल तथा भारतीय बौद्ध महासभा सभेचे तालुकाध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर यावं। सुरेश काका गजबारे यांना विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर यावं। देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे असं वाटतं, कारण आज मीडिया फार विचित्र कंडिशनमध्ये चाललेलं आहे आणि अशा या मीडियाला आपल्याला पुन्हा लोकशाहीच्या धारेवर जर धरायचं असेल, लोकशाहीच्या त्या पायाभूत आपल्याला मूलभूत हक्कांमध्ये जर इन्क्लूड करायचं असेल तर आपल्याला पत्रकारांना आपला सन्मान देणं महत्त्वाचं आहे। आणि म्हणून
अशा या सन्मान सोहळ्यामध्ये पत्रकारांचं मनपूर्वक स्वागत आहे, हृदयपूर्वक स्वागत आहे. असं म्हणतात की जुबान खामोश होती है, निगाह से काम चल जाता है. नाला जुबान खामोश होती, निगाह से काम चल जाता है और शायद इसी माहौल का नाम पत्रकार होता है. आणि म्हणून कारण ते बोलत नाही, पाहतात आणि नंतर लगेच लिहितात. आणि म्हणून अशा या लिहिणाऱ्या पत्रकारांचं खरंच मनपूर्वक त्यांना मानाचा, त्यांना जय भीम आहे, मानाचा सलाम आहे, मानाचा सॅल्यूट आहे. कारण या पत्रकारांनी या देशाला वाचवण्याचं काम केलं. ज्याप्रमाणे सैनिक सीमेवर लढताना देशाला वाचवतो, त्याचप्रमाणे लोकशाहीला वाचवण्याचं काम पत्रकार करतो. आणि म्हणून पत्रकाराचा हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. अशा या पत्रकारांचं मी हृदयपूर्वक आणि मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सुरेश काका गंजबारे मेजर जनरल आहेत समता सैनिक दलाचे, त्याचबरोबर तालुक्याचे भारतीय बौद्ध महासभाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष सन्माननीय सय्यद मुजीबभाई यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं स्वागत अध्यक्ष स्वीकारावं. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या विचारांनी वादळ उठतं, महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या विचारांना एक अशी आयडेंटिटी आहे, विचार कसा असावा, तो मोत्यासारखा असावा, असं ज्या ज्या वेळेला वाचताना आणि बोलताना जेव्हा आम्ही ऐकतो दादांचं, असे ऍडव्होकेट सन्माननीय विजय, ज्यांच्या नावातच विजय आहे, म्हणजे असं ठाकूरमाजून नाही, ज्यांच्या नावात विजय आहे आणि खरंच ते विषयांवर विजय मिळवतात. आपल्या भाषेवर प्रभुत्व आहे, असं भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे. असे सन्माननीय ऍडव्होकेट विजयजी गुणानकर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीपद स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेले ऍडव्होकेट सुमितजी गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी अतिथीपद स्वीकारावं. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख दुसरे अतिथी आहे मुजीबभाई मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय गंगाधरजी ओढणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनीही आजच्या कार्यक्रमाचं अतिथीस्थान स्वीकारावं. त्याचबरोबर आजचे बर्थडे बॉय, त्यांचा आज आपण वाढदिवस साजरा करतो, विशेष चिंतन सोहळा साजरा करतो आहे. असे विविध पुरस्कारांनी समाजाने ज्यांना पुरस्कृत केलं, राष्ट्रीय पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे दिल्ली सारख्या, अशा विविध पुरस्कारांनी पुरस्कृत असलेले अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आंबेडकर चळवळीचे मार्गदर्शक सन्माननीय प्रभूजी सावंत सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं स्थान भूषवावं अशी विनंती करतो. आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी महापुरुषाच्या प्रतिमांचं अभिवादन करावं. सन्माननीय सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमांचं पूजन करावं. समता सैनिक दलाचे जिल्हा मेजर आहेत सन्माननीय दोंदडे सर आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर यावं. कारण समता सैनिक राहतात PSI साहेब गयामा यांना विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर जावं. विचार मंचावर या, फुलं अर्पण करा. गयामा आहे सौकरे सर 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 ज्यांना आपण इधर इधर कॅमेरा इधर 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 है महापुरुषांना अभिवादन होतोय आहे. आपण फक्त टाळ्या वाजवा एकदा. धन्यवाद. ज्यांना वाजवता येईल त्यांना वाजवा, ज्यांना वाजवता येईल त्यांनी वाजवू नका. टाळ्या ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी वाजवा फक्त एकदा. धन्यवाद. कारण आता पावसाचा मौसम आहे, तुमच्या मला असं वाटते अवकाळी पावसासारख्या टाळ्या वाजल्या. सर 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 जिल्हाध्यक्ष अलीकडे ओके. असं म्हणतात की तू देव नाही प्रेषित नाही नाही मोक्षदाता, तू देव नाही प्रेषित नाही नाही मोक्षदाता, मानवतेच्या प्रेरणेता अलीकडे महामानवा तूच मुक्तीदाता. अशा या सर्व महामानवांना त्रिवार वंदन. सर्व मान्यवरांचं मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीनं हा नेत्रदीपक उद्घाटन सोहळा तथा मुजीबभाई मित्रमंडळाचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे, स्थापन होणार आहे. त्याचबरोबर पत्रकारांचा सन्मान सोहळा होणार आहे. सर सर एक फोटो लेना है वैसे ही खड़े यस घेऊ चलो राईट. सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी विधानमान व्हावं. सर सर
सर सर सर इधर देखो सब. चलो right. तर सन्मान आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मंजू ॲडव्होकेट गुणाकर दादा जावं लागते म्हणायला. ते पत्रकार फ्रेममध्ये बसायला बरोबर. ब्राईटनेस वगैरे बघा. ओके टोन बरोबर. तुमचं नाही फ्रेममध्ये सगळं बसायला. आपल्या माणसांचा सत्कार करत सन्मान होताना आपल्याला अभिमान असावा. कारण ही माणसं समाजासाठी झटलेली आणि लढलेली माणसं असतात आणि म्हणून आपल्या अशा माणसांचा सत्कार होताना आपण ही कौतुक करावं. तर ती फक्त टाळ्यांच्या याने आपण कौतुक करावं. सर इकडे पास सगळं जा. ओके. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सुरेश प्रकाश गजवाले यांचं स्वागत तथा सन्मान या ठिकाणी गंगाधरजी वोडणे यांना विनंती करतो की त्यांनी कागदाचा सत्कार करावा. मेजर आहेत जिल्ह्याचे समता सैनिक दलाचे जिल्ह्याचे मेजर आहेत. त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष आहेत. त्यांचा सन्मान तथा सत्कार या ठिकाणी मंजूभाई मित्रमंडळाचे गंगाधरजी वोडणे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर इधर देखो. चलो भाई. यानंतर ॲडव्होकेट सुमेशजी गायकवाड यांचा सत्कार तथा सन्मान मी आमचे युवा नेते सन्माननीय रवींद्रजी कल्लाडीकर सोनकांबळे यांना विनंती करतो की त्यांनी सुमितजींचा सत्कार करा. पत्रकार सत्कार तथा सन्मान या ठिकाणी सन्माननीय शंकरसिंग ठाकूर सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार तथा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. फ्रेममध्ये क्लोज घे थोडंसं. कंटिन्यू करा. सर इधर बघा सर. एक मिनिट. ओके सर. त्याचबरोबर मंजूभाई मित्रमंडळाची जेव्हा स्थापना झाली त्या दिवसापासून ते आजपर्यंत हा झंझावात सुरू आहे. अनेक लोकांचे असं वाटते मला पत्र उडाले आणि हे नवं वादळ नांदेडमध्ये कसं काय आलं हा विषय सर्व चर्चित आहे. आणि म्हणून असं म्हणतात की मी शब्दांसाठी गात नाही माणसांसाठी गातो. ज्यांच्या हातात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो. असा हा उजेड देण्याचं काम मंजूभाई करतात. कारण प्रत्यक्ष दादा मला वाटते येवले पानपोई त्याचं जिवंत उदाहरण. येवले पानपोईला पाणी देण्याचं काम आतापर्यंत मंजूभाई मित्रमंडळाच्या वतीने मंजूभाई करतात. आणि कितीही पाणी लागो कोणतीही मदत लागो ते देण्याचं काम मंजूभाईने केलं आहे. आणि म्हणून मंजूभाईचा सत्कार होणं तेवढं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय उद्घाटक ॲडव्होकेट विजयदादा गुणाकर यांच्या वतीने मी मंजूभाईचा सत्कार करण्यासाठी दादांना आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. चला इकडे पहा. अध्यक्ष हा सत्कार मंजूबाईंचा नाही तर मंजूबाईंनी करत असलेल्या कार्य कौशल्याचा आहे. आणि ज्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे ज्यांचा वाढदिवस आहे असं ते खावं म्हणून मी असं माझ्या डोक्यात आलंय की सरांचा सत्कार आता घ्यायचा की नाही. आणि म्हणून मी फक्त साधा सत्कार म्हणून एक बुके फक्त सरांचा सत्कार आपण थोड्या या पाहुण्याच्या फॉर्मॅलिटीज मध्ये आपण घेऊया.
मी दादांना, मुजीबाईंना, जिल्हाध्यक्ष वडणे साहेबांना, सुरेश काकांना विनंती करतो की त्यांनी नंतर सत्कार करावा. चलो फ्रेममध्ये चलो फ्रेममध्ये चलो. मंजूबाई मित्रमंडळाची जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला प्रश्न पडला होता की मंजूबाई मित्रमंडळाची सुरुवात करताना पुढाकार कोणी घ्यावा, आणि म्हणून पुढाकार घेण्याचं काम ज्यांनी केलं आणि मंजूबाई मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष ज्यांच्यावर त्यांच्या गळ्यात हात पडला असे गंगाधरजी वडणे साहेब यांचा सत्कार तथा सन्मान करण्यासाठी मी सुरेश काकांना विनंती करतो, त्याचबरोबर शिकारे सरांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सत्कार करावा. ಒಂದೇ ಒಂದೇ ಒಂದು ಒಂದೇ ವಾಟಿನಲ್ಲಿ ವಾಟಿನಿಲ್ಲ ಒಂದೇ ಸರಿ ಇದೆ 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 ಇದೆ. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण विराजमान व्हावं. सर्व मान्यवरांचा सत्कार झाल्याच्या नंतर असं म्हणतात, केशवसूत्राचे म्हणतात की स्वागताचे हार कशाला, या गाड्यात माळ कशाला, हृदयात राहू आपण एकमेकांच्या, मात्र या हृदयाला दार कशाला. आणि म्हणून असं दार नसलेलं हे स्वागताचं हार, आणि म्हणून अशा या विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या या मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी झाला. यानंतर आज आपण या मंजीबाई मित्रमंडळाची कार्यकारी जाहीर करणार आहोत आणि माझा सत्कार होते नाही कार्यकारी जाहीर करून घेतो. या ठिकाणी मंजूबाई मित्रमंडळाचे प्रवक्ते प्राध्यापक अविनाशजी नाईक तुमच्या पुढे जे काही सुंदर असं सूत्रसंचालन करत आहेत त्यांचा सन्मान होणं या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून मी या ठिकाणी मुजीबाई साहेबांना अशी विनंती करेन की त्यांनी नाईक सरांचा सत्कार करावा. सेंटर में एक सर तो सेंटर में यू ओपन टू हॅलो 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 सर सर ओके. स्वागताची जी परंपरा आहे ती परंपरा आपण खंडित करूया आणि पुढेच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आज कार्यकारिणी जाहीर होणार आहे मंजूबाई मित्रमंडळाची, आणि म्हणून या मित्रमंडळाच्या कार्यकारी जाहीर होताना त्यांना पत्र देणे आवश्यक आहे. पहिलेचे पत्र वेगळे होते, आताचे पत्र वेगळे आहेत. पहिले कबूतर न्यायचं पत्र, आता व्हॉट्सअप नेते पत्र, त्याच्यामुळे ते पत्र हे नव्हे, हे पत्र आहे. असं म्हणतात की ए मेरे दिल हरदम ये दुआ कर, या मेरे मालिक तू सबका भला कर. आणि म्हणून अशा या मित्रमंडळाच्या साठी आम्ही नेहमीच चांगल्या गोष्टींसाठी पुढे येण्याचं काम मुजीबाई मित्रमंडळाच्या वतीने सय्यद मुजीबाई पुढे येतात. आणि म्हणून अशा या नियुक्तीपत्र देण्याचं काम आज या सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण करूया. आणि पहिलं पत्र आपण मुजीबाई मित्रमंडळाच्या वतीने ॲडव्होकेट गुणाकर दादाच्या उपस्थितीमध्ये गंगाधरजी वडणे जिल्हाध्यक्ष मंजूबाई मित्रमंडळांना देऊया. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की ते पत्र त्यांना द्यावं. सेंटर पॉइंट घ्या इथं. एक मिनिट.
एक मिनिट सर इथे शिकार सर या ना ठाकूर साहब आज ठाकूर साहब आज मेन आदमी इधर देखो सर यस ओके सर अध्यक्षाच्या नंतर उपाध्यक्षाचं नाव येतं आणि म्हणून मज्जीबाई मित्रमंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्यामरावजी वाघमारे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं पत्र या ठिकाणी स्वीकार करावं. श्यामरावजी वाघमारे सर. हां बराबर आहे इथंच बरोबर वाघमारे साहेब थोडंसं हां बस राईट. त्याचबरोबर मुज्जीबाई मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष नांदेड जिल्ह्याचे सन्माननीय मारुती बापूराव शिकारे सर यांना विनंती करतो की त्यांनी कार्याध्यक्ष या पदाचं पत्र आपण स्वीकार करावं अशी विनंती करतो. हार घाला हार घाला शाल टाका शाल आणलं ते घाला शाल टाका सर इधर सर चलो राइट एक मिनट सर इधर देखो सर हाँ बस राइट ओ अध्यक्ष मोबाइल सन्माननीय शिकारे सर हे कार्याध्यक्षपदी यांची नियुक्ती झालेली आहे. त्याचबरोबर मुज्जीबाई मित्रमंडळाचे सचिव शंकर सिंह छोटू सिंह ठाकूर यांना विनंती करतो. शंकर सिंह छोटू सिंह ठाकूर. ठाकूर साहब अध्यक्ष इकडे या बस बस इधर देखो सर अध्यक्ष सर इकडे बघा बस राईट ठीक आहे. त्याचबरोबर रवींद्र यांना विनंती करतो की त्यांनी हे नियुक्तीचे पत्र स्वीकार करावे. हाँ सर हार टाका सर ओके. त्याचबरोबर KS चौदंते सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. KS चौदंते. त्याचबरोबर VS कदम दोघांना विनंती करतो की त्यांनी सह सल्लागार या पदावर त्यांची नियुक्ती केलेली आहे. VS कदम. भैया थोड़ा साइड में भैया थोड़ा साइड में डालो सर प्रमाणपत्र इथे बघा. चंद्रकांत कांबळे सहाय्यक संघटक.
सर 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 ओके. त्याचबरोबर अशोकजी कांबळे संघटक म्हणून ज्यांची नियुक्ती आहे असे अशोकजी कांबळे. सर 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 ओके. ठीक आहे. अशोकजी कांबळे संघटक म्हणून त्यांची नियुक्ती आहे. नईम खान कोषाध्यक्ष त्यांची नियुक्ती आहे. नईम खान. प्रमोदजी गजभारे सहाय्यक प्रसिद्धी प्रमुख म्हणून ज्यांची नियुक्ती आहे. सर 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 इथे प्रमोदजी गजभारे. राजूजी बोडके प्रसिद्धी प्रमुख म्हणून ज्यांची नियुक्ती आहे असे राजूजी बोडके. ठीक आहे. ठीक आहे. धम्मदीप सरोदे. धम्मदीप सरोदे. हा. राजू सिंग विठ्ठल सिंग ठाकूर धर्माबाद तालुकाध्यक्ष त्यांची नियुक्ती झाली आहे. धर्माबाद तालुकाध्यक्ष मंजुबाई मित्रमंडळ. इथे 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 भैया इथे इथे सर 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 एक मिनिट. सर सर आणि ज्यांची मुंजीबाई मित्रमंडळाच्या या मंडळावर सल्लागार म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून ज्यांची नियुक्ती आहे असे सन्माननीय प्रभूजी सावंत सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं पत्र स्वीकार करावं. सल्लागार मार्गदर्शक मी आदरणीय रमेश काका सोनाडे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विचारमंचावर यावं. सन्माननीय रमेश काका सोनाडे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजकडे यावं. आणि नईमबाई लेट आ गया. कोषाध्यक्ष आहे. अभी नाम आपका निकल गया. पैसे का मामला सब आपके पास में रहता रहो. कंटिन्यू कंटिन्यू सर. कमल सत्कार म्हणजे अच्छा अच्छा. नईम खान हां हां एक मिनिट. कोषाध्यक्ष मंजुबाई मित्रमंडळ. ओके. नईम खान. वार्ड अध्यक्ष म्हणून ज्यांची नियुक्ती आहे असे कृष्णा दादा गजबारे यांचाही या ठिकाणी सत्कार होईल. नईम खानच्या संदर्भात बोलायचं झाल्यास नईम खान पत्रकारितेमध्ये अग्रगण्य सध्या आहेत. नांदेडमध्ये कुठं काय चाललंय त्यांना विचारा, ते पटकन सांगतील. आणि प्रत्येक ते अशी गोष्ट हेरत राहतात, बिंबत राहतात आणि ते मांडत राहतात. आणि म्हणून नईम खानचं आपण जोडाटाड्याच्या केंद्रामध्ये स्वागत करूया. सर 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 इधर देखिए सर. ओके सर. ओके थँक्यू सर. कृष्णादादा गजभारे यांचा वार्ड अध्यक्ष म्हणून त्यांचं स्वागत आहे. पत्र त्यांना नंतर भेट दिलं जाईल. मुलींची शाळा मुलींची शाळा कृष्णादादा है ना. मी रवींद्रजी बल्लाडीकर आणि मंजुबाई यांना विनंती करतो की कृष्णा गजबारे दादांचं स्वागत करा.
इधर इधर इकडे इकडे दादा पहिले यांचं करा नंतर त्यांचं हा, इथं आहे. नाही नंतर नंतर थांबा कृष्णा भाऊ तुमचं स्वागत करून घ्या पहिलं. मला हाँ, इधर देखो सर सर चलो भाई. यानंतर आंबेडकर चळवळीचे नेते हा आणि आंबेडकर चळवळीचे नेते त्याचबरोबर मार्गदर्शक सर्वांचे भाष्यकार आणि रिपब्लिकन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सर्वांचे आमचे काका असं म्हणतात की मैं देर करता नाही देर हो जाती. यानंतर रमेश काकाचा सत्कार तथा सन्मान या ठिकाणी होईल. सन्माननीय रमेश काका सोनाड चळवळीचे नेते आंबेडकर चळवळीचे नेते ज्यांचा उल्लेख आपण वारंवार करतो असे सन्माननीय रमेश काका सोनाड. आम्ही काकांसोबत राहतो त्याच्यामुळे काकांचा गुण आम्हाला लागतो थोडा तरी. आणि म्हणून यानंतर आजच्या कार्यक्रमाची सर्वांचे स्वागत झाले. सर्वांना विनंती करतो की आपण विराजमान व्हावं, शांत विराजमान व्हावं, आपण बसून घ्यावं अशी विनंती आहे. हॉटेलचे जे यांची इथले जे मॅनेजर त्यांना विनंती आहे की कृपया आपली कुलिंग जी एसी आहे ती होत नाही आहे. आजच्या कार्यक्रमाची